आता एक मोठी बातमी आहे। करवीरचे काँग्रेस आमदार पी.एन. पाटील यांचं दुःखद निधन झालंय। पी.एन. पाटील यांच्यावर गेल्या 4 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते। बाथरूममध्ये ते अचानक पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती आणि त्यांच्यावर गेल्या 4 दिवसांपासून उपचार सुरू होते। याच उपचारादरम्यान पी.एन. पाटील यांचं निधन झालंय। ते करवीरचे काँग्रेसचे आमदार होते आणि त्याचबरोबर गांधी कुटुंबियांच्या जवळचे म्हणून देखील त्यांना ओळखलं जात होतं। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी भूषण पाटील आता आपल्यासोबत आहे। भूषण, नक्कीच कोल्हापूर जिल्हा काँग्रेस आणि राज्याच्या काँग्रेससाठी देखील एक दुःखद घटना म्हणावी लागेल, कारण करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी.एन. पाटील यांचं निधन झालेलं आहे। खरं तर रविवारी ते घरात पाय घसरून पडलेले होते आणि त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली होती। त्यानंतर त्यांना कोल्हापुरातल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आलेली होती। त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईतून देखील एक विशेष डॉक्टरांचं पथक आलेलं होतं। ते त्यांची तपासणी करत होतं। मात्र 3 ते 4 दिवसानंतर त्यांची मृत्यूशी झुंज आहे ती अपयशी ठरलेली आहे। खरं तर कोल्हापूर काँग्रेसच नाही तर राज्याच्या काँग्रेससाठी देखील ही मोठी हानी म्हणावी लागेल, कारण पी.एन. पाटील हे एक मोठं नाव होतं काँग्रेससाठी। निष्ठावंत काँग्रेसचे ते कार्यकर्ते होते जवळपास 40 वर्षाहून अधिक काळ। त्याचबरोबर 18 वर्ष जवळपास ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते आणि विद्यमान आमदार देखील म्हणून ते काम करत होते। खरं तर कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि आता पहाटे त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आपण बघतोय खाजगी रुग्णालयाबाहेर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत। त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। कवटेकर साहेब, पी.एन. साहेबांच्या बरोबर दिसणारा एक कार्यकर्ता, नेहमी त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते, काय भावना आहेत आज, काय वाटतं? मी साहेबांच्या संघ 24 तासातले 18 तास कायम साहेबासंग काढलेले आहेत। साहेब एक येता हळवा मनाचा माणूस मी आतापर्यंत कधी बघितलं। काम करण्याची जी पद्धत आहे साहेबाची, दो भाव कधीही केलं नाही आणि आम्ही आता पोरकं झालो आहोत। तर पहिला आपण कशा पद्धतीच्या भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आता पाहायला मिळत आहेत। खरं तर अनेक वर्ष काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अगदी पडत्या काळात काँग्रेसला ऊर्जित अवस्था देण्याचं काम पी.एन. पाटील यांनी केलेलं होतं। गोकुळ असेल, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या संस्था असतील, त्यातील एक मातब्बर नाव म्हणून पी.एन. पाटील यांच्याकडे बघितलं जात होतं। एक हळव्या मनाचा व्यक्ती म्हणून देखील आणि निष्कलंक राजकारणी म्हणून देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे अगदी आदरानं पाहिलेलं जात होतं आणि त्यांची अशी झालेली एक्झिट सगळ्यांच्याच मनाला खरं तर चटका लावणारी आहे। बरोबर आहे। धन्यवाद भूषण या माहितीबद्दल।